एक वेगळी गोष्ट या तर्पणमध्ये यांनी सांगितलेली आहे. वडील आणि मुलगा यांच्यातलं एक संवेदनशील नातं असतं, ते नातं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. आपल्या नात्यांमध्ये कधीतरी कटुता येते, संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो, परंतु हा दुरावा जर घालवायचा असेल तर आपल्याला एकमेकाशी संवाद साधावा लागतो. ही गोष्ट सांगणारा हा तर्पण आहे. प्रमुख कलाकारांची उत्तम कामं, सर्व नवीन कलाकार आहेत. अनुज नायक हे चांगले नट आहेत आणि त्यांचा अभिनय खूपच सुंदर आहे. म्हणजे एका मुलाची जी वडिलांची संवाद साधण्याची जी घालमेल आहे ती अनुजने उत्तमरित्या दाखवलेली आहे. पहिला भाग मला थोडासा संथ वाटला, परंतु त्यात ती कॅरेक्टर सगळी डेव्हलप झाली आणि दुसऱ्या मध्यंतरानंतर हा चित्रपट खरंच वेग घेतो. वडिलांबद्दलच्या ज्या काही भावना आहेत मुलाच्या, त्या अधिकाधिक ठळक होत जातात आणि मग त्यांच्यातल्या दुराव्यातलं नातं, दुराव्यातलं जे काही एक कारण आहे ते आपल्या समोर येतं. मला असं वाटतं की भारतीय चित्रपटांमध्ये कौटुंबिक चित्रपटांचा जो एक प्रवाह आहे, हा प्रवाह तर्पणमुळे जिवंत राहणार आहे. आपण सर्वांनी हा चित्रपट जरूर पहा. खूप उत्तम कलाकृती झालेली आहे आणि मुळात म्हणजे कोकणी सारख्या प्रादेशिक भाषेमध्ये अशी कलाकृती होणं हे खूप महत्वाचं वाटतं मला. आता प्रादेशिक चित्रपट जगभरात जात आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर जात आहेत. तर्पण सुद्धा असाच विविध फेस्टिवलमध्ये जाईल, परंतु केवळ फेस्टिवल पुरता हा मर्यादित न राहता हा व्यावसायिक रित्या प्रदर्शित होऊन सर्व लोकांपर्यंत यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद द्यायला हवा. धन्यवाद. ये शो हांव फोर्थ टाइम पळयता सर. इतली भारी खुश जाल्या की हांव म्हगेल फॅमिली मेंबर्साक आपोवन आमी सगळे प्रमोट करता सर ती. सो आमी टीम अनुज नायक आनी आमी उलयताले, आमी केले फर्स्ट शो जाताले की सेकंड शो जाताले, हे फोर्थ शो तर आमी पावली ती. मस्त सगळं शिकचे आसा तूं पळोवच्या आमगेले रिलेशन्स कशी आमी दवर येता, फॅमिली टू आज आन आमावट आमगेले रिलेशन संबंधातले आमी कशी डेव्हलप करूं येता, फ्रेंड सर्कल आनी रिलेटिव्स कोणा वाटूय हे जे मूवी आसा ते कनेक्ट करता आणि आनी तूं मस्त सगळं आमचे गेले शब्द आसा जे मस्त जाणां गोतना, कोणाक इश्ट गोतना, कोणाक निमिश गोतना, कोणाक अभिप्राय गोतना, अशी मस्त सगळं सनसन विषय असता गांवन तुल्यान उलोवचे आनी आमगेले एक्सेंट्सान तुवें फरक पडता. ते पळोवनूय आमचे गेले संस्कार, आमचे गेले कशी आमी उलोवचे आणि सगळं रीत रिवाजी हे पुरो आमचे सगळं दिसता. म्हणून हांव अपील हेच करते सगळ्यांकय की कितलेय जण तुम्ही हे वर्ड ऑफ माउथ स्प्रेड करता आणि आमची गेल कम्युनिटीक, आमची गेल एक्टर्साक हांकां प्रमोट करच्या खातीर आम्ही प्लॅटफॉर्म दिवका आणि वर्ड ऑफ माउथ स्प्रेड करता. नमस्कार. मूवी बघताना प्रत्यक्ष मुलकी गावात आम्ही वावरत आहोत असं आम्हाला जाणवलं. म्हणजे इतकं नॅचरल त्यांनी आणि ऍक्टिंग सुद्धा प्रत्येकाचे उत्कृष्ट. आणि मला म्हणायचंय की प्रत्येक क्षण आपण जेव्हा जगत असतो, ही गोष्ट माझी, ही गोष्ट तुझी आणि माझा तुझा, मी मोठा मी लहान, आणि आत्ताच्या नव्या पिढीने जास्तीत जास्त या पिक्चरला बघणं गरजेचं आहे. कारण की लहान लहान गोष्टीमध्ये मुलं इगो ठेवतात. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपल्या आई बाबांसमोर कोणतीही गोष्ट मोठी नाही, कुठलाही इगो न ठेवता एक मोठे सांगतात ती गोष्ट नक्कीच आपल्या म्हणजे चांगल्यासाठी आहे हे जाणून घेऊन त्यांनी वागलं पाहिजे आणि जे सांगतात ते चांगलं आहे. One of the awesome movies, superb screenplay, superb writing, superb dialogues, and the emotions that is conveyed are very, very important today in today's stressful life, where we are trying to elude over our relationships, over the selfishness, egos, and religious common place. I think so a must-watch film for every family, whether you're a nuclear family or a large family, and how the life is very important to capture those happy moments in life over our individual selfishness and egos. I think it's the best movie to be watched by every person, whether you are a Kokani, you are a Maharashtrian, or a language. Language is not a barrier. The emotions it conveys are very important, very essential in today's life. A must-watch film for every person. Thank you. This is a wonderful film, right from the heart, touching the heart, and a film which every son has to see with his father. So,
Sadly, my son is not here today. He's in Canada. But hopefully when he comes somewhere in December, I'm going to watch it again. And I'll make him see it. And another thing is, it's a very well-made film. It can be anybody's life situation. And each son must see it so that they don't make the same mistake and regret. All GSB has to come and just watch this movie. It's very beautiful movie and Miguel Anna load gasail sumara at time. It's very emotional. एक young generation how to behave with our parents and how we should be treat them in current situation. It's very great movie. You have to go and watch this movie. इमोशनल शिले काम आहे भार लायक केला बापसूल काम आहे भार लायक झाला सकराल काम लायक झाला अशी मूवी करता रब्याची आम्ही पळयता रब्याची आणि आमगे जीएसपी समाजाक वयर हाडा ओव्हरवेल्मिंग फिलिंग अशी मस्त रन न्यायला फर्स्ट ऑफ ऑल GSB समाजाच ॲक्युरेट रेप्रेझेंटेशन या मुवींत दाखयला आमगेल समाजा विषयी सिनेमॅटिक वेंच चड रेप्रेझेंटेशन आनीक मेळ्ळी न्ही मात ह्या मुवीन एग्जाम्पल सेट केला परफॉर्मन्स अंतू मायंड ब्लोईंग मात्र म्हाका मस्त इम्प्रेस केलें म्हळ्यार डायलॉग्साचे साऊथ केंद्राचे डिक्शन वोकॅबलरी डिलिव्हरी मस्त परफेक्ट जाल्ला आनी इट वॉज समथींग विच ब्ल्यू माय मायंड आनी फॅमिली रिलेशन्स कशे असता आमगेर आन अमाउंट आमी कशे आसता ताजे विशय पुरे प्रॉपर दाखयले मस्त म्हाका लायक जाल्ले. The most important thing is that I had been born in this house in where the full film is shot, that is Karnad Mulki. Every year I go to for Ganpati because we bring a Ganpati idol for Ganpati Ganesh Utsav. So I was most sentimental while watching this movie and it's worth by watching all. अनुजाने भोगमटे काम केल्या आणि फर्स्ट टाइम ही इज ॲक्टेड वॉट एवर व्हेरी नॅचरल ॲक्टिंग आणि मेन थिंग हा फिल्म पळोवची कशी इट वॉज मोर लायक अ रियल लायफ सिच्युएशन डायलॉग रायटिंग अँड ॲक्टिंग व्हेरी नॅचरल विदाउट एनी मेकअप व्हेरी नॉर्मल अगदी कल म्हणजे आर्ट फिल्म टिपिकल आर्ट फिल्म आणि द सिच्युएशन विच इज शोन ऑफ द फादर सन स्ट्रेन्ड रिलेशनशिप भोग आमच्या पद्धतीन दाखयल्या आणि भोग आमच्या ॲक्ट केल्या ॲज वेल एज द स्क्रिप्ट रायटिंग इज व्हेरी व्हेरी म्हणजे सायकोलॉजिकल as well as philosophical effect to the script writing has added to the whole charm of the whole movie. And the father-son strained relationship and the Ausuka जाऊन जे tension इतले भोग आमते handle केल्या. It's such a delicate situation which may be happening in all families. Larry is shown very very well. My son is learned something. Even I learned something from this picture. मस्त पिक्चर है, सबको देखना है. और ये कोंकणी मूवी है बट मैं सोचा नहीं था इतना अच्छा रहेगा बट आई स्टिल इट इज even I remember my father very much. I miss father. I miss my father. This is truly son and father story, how they hate and love each other, but some period they hate each other. That's happening, but fantastic movie. I can say this is the first time I was seeing Konkani movie in my life. When my son is appreciated, and hopefully the second part will come. By far the best movie I've ever seen so far in my life. It's an inspiration to everybody, and I feel that every youngster and every family should watch this film. This was a very very awesome movie, and I have seen very less of Konkani movies. Maybe this is the second one, but this was very beautiful indeed. Everyone have to watch it. The only message, what I felt is we always tend to speak to mummy, like everything which I feel, which I want to say, even if mummy is not in front of us, we think, okay, I will tell this to mummy, but never think that we should go and tell to papa. So this is first time which I felt like,
we should involve everything with Papa also, and we need to go and tell Papa also, or else we'll. I don't want to feel that day when I don't have Papa with me. But yeah, the movie was literally very awesome and made me cry. Thank you so much. Movie is really fantastic. Anuj acting is very good. We called him Chinka, but they nicely acted. Everybody is acted nicely. I did not understand the words, but I can understand the story, and the acting of everybody is very good. It's worth seeing. Next time also I am going to see it again. Thank you. इतका फॅन्टास्टिक सिनेमा आहे. रियल शूटिंग, रियल लाइफ, टची. चिंका बस सफल हो गया. ये जो घर घर की कहानी है लेकिन तुम्हारी स्पेशल है. चिंका, यू आर द बेस्ट. इतना तुमने किया है. तुम्हारा फेशियल एक्सप्रेशन, तुम्हारा बॉडी लैंग्वेज एंड सराउंडिंग make you the best. Raghu has done really a fantastic job. The type of the emotions he has displayed in this particular movie, and the relationship with his father, that whatever it's taken in the many shades, that is a beautiful part of the whole story. I really loved it, and I will request each and every person, even other than the Konkani language, they should come and see the experience, because the emotion doesn't have any language as such. And thanks for coming with the really excellent topic. It's really touching topic, I can say this. And this topic is currently the problem of the current young generation. This is what nicely put this topic in front of the all audience. Excellent performance for all participants, all actors. This is, and thank you once again. I encourage all youngsters specifically to come and watch this movie. It's a good message this movie is giving. Movie, and few things like how we make it, right? How we made it, and storytelling, direction, songs, music. I loved it. And Picture competition, go competition. My age झाल्यानंतर कशी अवस्था जाता एक जलांना दूरच गेलेली ताजे ते गो कॉम्पिटिशन इतली कॉम्पिटिशन हवा तुझी की पळायची ऍक्टर्स सगळं ग्रँड केला आणि कर्नाटकाचे नाव गॉबडाईल. It is so very relevant for this generation, and I must say all the generations, because we often tend to take certain relationships for granted, and parents are one of the very common mistake that we do. We always think that there is a tomorrow, and this was an eye opener कि कल नहीं है, जो है वो आज है. So thank you Anuj, and thank you the entire Tarpana crew for making such a wonderful movie. We need to throw light on such family movies. आमची गेल भाषेन तू एक मनापासून आलोचन कोवन बरेलेल पिक्चर. बेस्ट एक्टिंग अनुज, and the man Saukur who played his father, and amazing publicity work behind the scenes by Anand and Arvind, and I'm delighted to be here. एक म्हणाली मेगेल अज्जल घरांचो हे शूटिंग जालें मुलकी मेगेल अम्माले अन्नाले म्हणजे फॅमिलीचे त्या निमती म्हाका आनी भारी खुश जाला आनी भारी हें केला भारी चांग जाला सगळ्याले काम आहे भारी बेस्ट आसा. Congratulations to the team. It is a brilliant movie which conveys the beautiful bond between father and son, how a son feels and how what he goes through after his father's demise. So it is a beautiful film. It's a must watch film. So please go and promote this in theater. Very powerful subject, and relation between the parents and their children. ते सांगला इतली मोटिवेशनल फिल्म हांवें आजपर्यंत केन्ना पळयलें ना. म्हळ्यार एवरी सगळ्यान हे पळोवचें जाय आनी हातूंतल्यान कितें शिकचें तें त्यांनी ठरोवचें जाय. म्हळ्यार आय फाउंड इट very very sensitive and delicate subject. absolutely fantastic movie, really mesmerizing,
आमचे गेल्यानंतर इट टेक्स अस डाऊन द मेमरी लेन. इट टेल्स अस दॅट रिलेशनशिप इतली इम्पॉर्टंट आसा. दुःख द्यायचं जाता, बट आय थिंक दिस इज टेकन अस डाऊन द मेमरी लेन. And absolutely fantastic movie. Really heart touching and heartwarming. And it's a very nice movie, and I'm very happy to see it. And I would like to. It's the 8th screening, so it's a very great movie. मी कोकणी भाषिक नाही. मराठी भाषा माझी मातृभाषा आहे. पण आज हा मी सिनेमा मुद्दामून दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झालेला म्हणून पाहायला आलो. आणि खरोखर मला म्हणजे मी मराठी भाषिक असून कोकणी भाषिक नसूनही सुद्धा मला माझा संपूर्ण तिथे काय म्हणायचं होतं की माझ्यापर्यंत पोहोचू शकलो. भाषेची कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. It is such a Tarpan is such a heartwarming movie, really very touching, and we were all in tears, and it is very practical and real. हा पिक्चर भोव आवडला आणि तांचो पुरा ऍक्टर तांकां मेरी आमगेले घरान तुलेची हे म्हाका दिसले. मग सगळ्यांगेले भोव आवडले. तो अनुज नायक ताणें बरें केलें कामां. आणि बापय गेले सुद्धा इतले आवडले. कारण सान आसतना मोग करका परत तांकां होड जातची तांकां पनिशमेंटय दिवंका आणि तांकां सांगका कल बरें आसा कल चूक कसो. आणि चेडवांनी सुद्धा पळय बरें कल्लें आसा चूक कल्लें आसा हे तांणी सांगून शिकका. I really loved the movie. The direction of the movie was great, especially the sound effects. I am Marathi, but my mother is Konkani, so I felt connected with my mother tongue. Despite not understanding Konkani, I referred to the subtitles and I could understand the movie really well. It was beautiful actually. मोठ्या मूवीज आशिल्ले म्हाका आणि छोट्या मूवी आशिल्ले पण त्या एकदम चांगल्या आणि अशी आशिल्ले. दर्पण मूवी आमचे गेल्यान करून भारी लायक जालें. फॅमिली व्हॅल्यूज इगो कशी रिलेशन हे करता ते लायक करून चित्रण केलें न्ही. ताजे निमित्त जनांक लायक मेसेज बरें मेळटा. इट इज म्युझिक, एक्टिंग, लोकेशन्स, फोटोग्राफी, एवरीथिंग इज फॅन्टॅस्टिक. दर्पण मूवी पळोवन भारी खुशी जाली. असल पिक्चर चेडवान मेन पळोवका आनमान बत्तर तांकां कसं कश्ट येता कसं बेजारू म्हणून तांकां कळची खातीर मेन. आणि दुसरें म्हळ्यार सगळ्यां एक्टिंग भारी चंद. अनुज नायकान तागेले बायलेल पळयता भारी खूश जाता. लव केल्यार तांणी कसो चंद संवसार चलयता ती म्हणून भारी चंद.